नाव काय? सिद्धू विठू देवा सिद्धू विठू देवा, गाव पटंगडली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आहे. बरं. काय म्हणताय बायो क्रॉप एनर्जी हा तुम्ही लावणीवर हम्म. तुम्ही फवारणी केल्या. होय केले 4 फवारणी झाल्यात. बायो क्रॉप एनर्जी तुम्ही 4 फवारणी केलाय. होय काय काय रिझल्ट आलाय तुम्हाला ऊसाचा? पेरेची लांबी झाल्या, पेराची परत जाडी बी झाल्या. जाडी कशी आहे काय? जाडी तरी पण 1.25 इंच 1.5 इंचाच्या आसपास आहे की. बरं. आणि पेरांच्या मधलं अंतर किती आहे काय? तरी एकच आहे बघा पेरांचं अंतर. एक एक ईत आहे एका पेरांच्या मधलं अंतर. हो हा म्हणजे बायो क्रॉप एनर्जी तुम्हाला काय काय फायदा करून दिला यातनं? उंची वाढवलं परत. तरी आता उंची किती असेल ऊसाची? तरी पण 7.5 फुटाच्या आसपास असेल बघा. 7.5 फूट ऊस तयार आहे आता तुमच्या रानात. हो. बरं किती पेरा आहे? जरा पेरा मेजा बघा ते 17 पेरा आहेत बघा. 17 मेजा मेजा की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. 17 पेरा आता तुम्ही या ऊसाला आहे. तरी काय अंदाज आहे ऊसाचं वजन किती बसेल आत्ताच्या कंडिशनला? उसाचा अंदाज माझा अंदाज आहे बघा. तरी पण 2.5 ते 3 किलोच्या आसपास, 2.5 पाऊण 3 किलोच्या 3 किलोच्या आसपास 3 वजन आहे. किलोच्या आसपास त्या ऊसाचं एका ऊसाचं वजन असणार आहे असा अंदाज आहे तुमचा आता. म्हणजे एवढा तुम्हाला चांगल्या पद्धतीने 9 महिने झाले आता याला. 9 महिन्याचा ऊस आहे आणि 17 पेरा आता तयार आहे तुमच्याकडे. हो. म्हणजे अजून ऊस झाला 4 ते 5 महिने अजून बाकी आहेत. हो, 4 महिने तरी अजून बाकी आहे बघा. म्हणजे अजून 4 महिन्यात कमीत कमी त्याचं किती पेरा वाढतील काय? तरी पण अजून एक 7-8 पेर मी धरलोय. अजून एक 8-10 पेर तर धरलोय मी. बरोबर बरोबर. महिन्याला 1-2 पेर धरले हो. म्हणजे अंदाजे तुम्हाला 4-4.5 किलोचा एक ऊस पडणार आहे. 4 किलोच्या आसपास न्यायचा असं माझा अंदाज आहे. तसं टार्गेट केलंय, करत बघूया आता काय होतंय. बरोबर बरोबर. म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला बायो क्रॉप एनर्जीचा रिझल्ट आलेला आहे. 1 नंबर मध्ये हा? रिझल्ट भेटला. म्हणजे उंची आणि हे आता बरेच वर्ष झालं वापरते. किती वर्ष झालं तुम्ही वापरताय बायो क्रॉप एनर्जी? 3-4 वर्ष झालं वापरावले. 3-4 वर्ष झालं तुम्ही बायो क्रॉप एनर्जी टॉनिक वापरताय. वापरतो तुमच्या शेतीसाठी चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. 1 नंबर. म्हणजे सगळीकडे ऊस कसं आहे काय? सगळीकडे हाय असा उसारा. हा सरासरी 1.25 इंच 1.5 इंच जाडी आहे बघा त्याची. सरसकट सगळीकडे. हो. आणि उंची सगळीकडे एक सेमच आहे ना अशीच? उंची एकसारखी सेम आहे सगळी. म्हणजे बायो क्रॉप एनर्जीचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. होय होय हा म्हणजे इतर लोकांना सांगणार की बायो क्रॉप एनर्जी हे चांगलंच आहे. चांगला आहे आणि तुम्ही पण वापरा. वापरा. हा होय. ठीक आहे. ओके, थँक्यू.